स्कॉर्पिओ आणि बुलेटवरचं कृषी झुंज नाव पाहिलं की आपल्या लक्षात येईल ही कहाणी आहे एका शेतकऱ्याची। नाला बिल्डिंगवर काम केलेला बिगारी ते कंपनीत काम केलेला कामगार आणि आता असलेला करोडपती शेतकरी, ही कहाणी आहे एका संघर्षमय जीवन जगलेल्या शेतकऱ्याची। वर्ष होतं 1993चं। धाराशिव जिल्ह्यातल्या भूम तालुक्यातील अंतरगाव येथील रामराजे गोरे यांचं 10वीचं शिक्षण नुकतंच पार पडलं होतं। घरची परिस्थिती बेताची, त्यामुळं नाला बिल्डिंगच्या कामावर जावं लागायचं। त्यानंतर सैन्य भरतीला गेला, परंतु भरती होता आलं नाही। त्यानंतर पुण्यामध्ये टेल्को ग्रुपमध्ये काही काळ काम केलं। थोडेफार पैसे साचले की गावी आले आणि शेती करायची त्यांनी ठरवली आणि सुरू झाली शेतीशी झुंज। गावी आल्यानंतर विहीर खोदली आणि आधुनिक शेतीला सुरुवात केली। आज कामगार ते करोडपती शेतकरी असा त्यांचा संघर्ष प्रवास राहिला। ज्यावेळी 10वी परीक्षा झाली माझी 1993ला झाल्यावर इथं मी पुन्हा नाला बिल्डिंगवर काम करायचो आणि दुसरी गोष्ट आमच्या अंतर्गावच्या पुलावर पण काम करीत होतो। आणि काम करीत असताना मला मिलिटरीचा कॉल आला। मिलिटरीचा कॉल आल्यानंतर मी पुण्याला गेलो आणि पुण्याला त्या मिलिटरीची भरपूर लाईन होती। त्यात काय माझा नंबर लागणार नाही असं मला शक्यता वाटली, म्हणून मी आमचे पाहुणे होते तिथं पाहुण्याकडे गेलो आणि तिथनं बजाजला कॉन्ट्रॅक्टमध्ये कामाला गेलो। कॉन्ट्रॅक्टमध्ये कामाला 4 महिने काम केलं। कॉन्ट्रॅक्टमध्ये शेती करीत असताना तिथं आम्ही महिन्याला 15,000 ते 16,000 कमवायचो। ज्यावेळेस गाड्याला 20 रुपये बायला 10 हजेरी होती, तेव्हा तिथं 16,000 रुपये महिना कमवायचो। तेच पैसे घेऊन इकडे विहीर खोदली, विहीर पाईपलाईन केली। पाईपलाईन केल्यावर द्राक्षे लावली आणि द्राक्षे लावल्यावर शेतीला काहीतरी जोडधंदा पाहिजे म्हणून आम्ही एक पिकअप घेतलो। छोटा आपला बी माल जाईल आणि स्वतः दुसऱ्याचा पण असं होईल। पण ते पिकअप घेतलं, पिकअप 3 वर्ष चालवलं आणि पिकअपचं पुन्हा त्यात माल बसताना, आमचा बी माल बसताना जास्त हेलपाटे घालायला लागले म्हणून टेम्पो घेतला। म्हणून टेम्पो 1 वर्ष चालला। टेम्पोचा एका वर्षात 2दा ॲक्सिडेंट झाला। मग तिथे पूर्ण आम्ही वाहनांचाच पूर्ण सोडून दिला। पाठीमागच्या त्या कोरोना काळात 17 एकर खरबूज होतं। 17 एकर खरबूज असताना कोरोनात जरा थोडी अडचण झाली आमची, पण खर्च निघून आम्हाला 10-5 रुपये असे मिळाले त्यात। असं काही पूर्ण लॉस झाला नाही आणि जास्त प्रॉफिट झालं नाही कोरोनामध्ये। पण आता आमचं आज रोजी 9 एकरात जवळजवळ 50 ते 60 लाख रुपये होतील आणि आत्ता 30 लाख रुपये झालेत आणि आता 30 लाख रुपये झालेत आपले। वर्षाकाठी 1.5 कोटीपर्यंत जातो आम्ही आणि पुढच्या वर्षी अजून वाढन। आता दुसरी नवीन बाग आहे, पुन्हा तिकडे क्षेत्र वाढलंय, तिकडे केळी। पुढच्या वर्षी 100% आम्ही 2 कोटीला जाऊ। रामराजे गोरे यांना त्यांचे बंधू नागेश गोरे यांची साथ मिळते, त्यामुळे वर्षाकाठी कोटी रुपयांचं उत्पन्न ते घेतात। त्यांच्याकडे सध्या 1.5 एकराचे शेततळे आहे, 3 विहिरी आहेत, 9 एकर द्राक्ष आहे, 3 एकर डाळिंब आहे आणि 7 एकर मिरची आहे। विहिरी आणि शेततळ्याच्या माध्यमातून शेतीला पाणी दिलं जातं। सध्या त्यांचे वर्षाकाठी उत्पन्न हे 1.5 कोटी रुपयांचं आहे। त्यामुळं एक कामगार ते करोडपती शेतकरी इथपर्यंतचा हा प्रवास नक्कीच सर्वांसाठी प्रेरणादायी आहे। प्रतिनिधी उदय साबळे, न्यूज 18 लोकल, धाराशिव।